नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यात महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. लोकसभेत हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे संसदेत सुरू झालेला वाद आता थेट जनआंदोलनाच्या स्वरूपात रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत त्यांच्यावर महिला आरक्षणाबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय. 2023 मध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक घटना दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र आता 2/3 बहुमत नसल्यामुळे विरोधकांची खरी भूमिका समोर आली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. फडणवीस यांनी पुढे म्हटलंय की विरोधकांनी महिला आरक्षणाला प्रत्यक्षात लागू होऊ द्यायचे नाही. डिलिमिटेशन आणि जनगणनेबाबतही चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेचा संदर्भ दिला. तसेच सुधारणा सुचवल्यास असतानाही त्या मान्य न करता विरोधक राजकीय हेतूने अडथळे निर्माण करत असल्याचं ते म्हणाले. जोपर्यंत संसदेत 33% महिला प्रतिनिधित्व साध्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा देत फडणवीस यांनी विरोधकांवर तीव्र हल्लाबोल करत म्हटलंय की खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं, असं देखील फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विरोधकांनी देशविरोधी डाव हाणून पाडल्याचा दावा केला. तसेच सर्व काही मलाच पाहिजे या वृत्तीवरून त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. ठाकरे यांनी शिवसेनेच्या 58 वर्षांच्या कामगार चळवळीच्या इतिहासाचा उल्लेख करत संघटनेच्या निष्ठा आणि संघर्षाची परंपरा अधोरेखित केली. त्यांनी दत्ता साळवी यांचे उदाहरण देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे धाडस आणि कामगारांच्या हितासाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलंय. कामगार युनियन, उद्योग क्षेत्र आणि प्रदेशातील कामगार परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या सांगता सभेत सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली इच्छा होती, असं त्यांनी नमूद केलंय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं. मात्र काही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने आता मतदान होणार आहे, असं त्या म्हणाल्या. तरीही या निवडणुकीत विक्रमी मतदान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेत मतदारांना आवाहन करताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. तसंच अजित पवार यांचा उल्लेख करत भावनिक भाषेत सुनेत्रा वहिनींना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियमित तपासणी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध चाचण्या सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आणि महत्त्वाच्या सभेला उपस्थितीत राहू शकले नाहीत. ठाण्यातील वॉर्ड क्रमांक 30 मधून नगरसेवकपदी निवडून आलेल्या AIMIMच्या युवा नेत्या सहर शेख यांच्यावर निवडणुकीदरम्यान खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या आरोपांमुळे त्या अलीकडे चर्चेत आल्या असून त्यांच्याविषयी विविध बातम्या आणि दावे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सहर शेख यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर लावलेले सर्व आरोप आधारहीन असून मला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच गेल्या काही दिवसांत त्यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे मानसिक त्रास झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. कायदेशीर प्रक्रिया समजून घेऊनच उत्तर देणार असल्याचं सांगत त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या चौकशीनंतर त्यांचे वडील युनुस इक्बाल शेख यांच्याविरुद्ध कथित खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. चौकशीत 2011 मधील ओबीसी प्रमाणपत्रात आवश्यक अधिकृत स्वाक्षरी नसल्याचे आणि ते नियमांनुसार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांची मूळ ओळख उत्तर प्रदेशातील गाझियाबादशी जोडलेली असल्याचंही तपासात समोर आलं आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे 2025 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना स्थानिक घोडेवाला
आदिल सय्यद शहा यांचा मृत्यू झाला होता. तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाला तातडीची 5 लाख रुपयांची मदत दिली होती. तसंच नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आता पूर्ण झाले असून सुमारे 10 ते 12 लाख रुपये खर्च करून त्यांचे नवीन घर बांधून देण्यात आलं आहे. घराच्या उद्घाटनानंतर कुटुंबियांनी मदतीबद्दल आभार व्यक्त करत शिंदे यांनी दिलेला आधार महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय. नवीन घराला आनंदनाथ सदन असं नाव देण्यात आलं असून घरात आदिल शहा यांच्या आठवणींसोबतच त्यांचा आणि शिंदे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. कुटुंबियांनी सांगितलं की आदिल शहा यांनी इतरांचे प्राण वाचवताना आपले प्राण गमावले याचा अभिमान आहे, पण त्याची उणीव आजही जाणवत राहते. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्याचा दावा करत घरगुती LPG सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सिलेंडर वितरणात विलंब आणि काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या समस्यांना आळा घालण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरी प्रक्रियेत नवीन नियम लागू केला आहे. आता प्रत्येक बुकिंगनंतर ग्राहकांना एक DAC नंबर दिला जाईल. सिलेंडर वितरित करताना हा कोड डिलिव्हरी कर्मचाऱ्याला सांगणे अनिवार्य असेल. कोड नसल्यास सिलेंडर दिला जाणार नाही. हा DAC प्रणालीचा उद्देश वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि काळाबाजार रोखणे हा आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी झालेली पहिली चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन्ही देशांमधील तात्पुरत्या युद्धविरामाची मुदत 22 एप्रिल रोजी संपत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका या चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत देत असून उपराष्ट्राध्यक्ष JD व्हेन्स इस्लामाबादमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिनिधी पाठवण्यात आलेला नाही. इराणचे प्रमुख नेते आणि परराष्ट्र मंत्री अजूनही देशातच असल्याची माहिती आहे. चर्चेची दुसरी फेरी झाली नाही किंवा कोणताही तोडगा निघाला नाही तर युद्ध पुन्हा भडकण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मीरा भाईंदर येथे अनभिषिक्त देवदासी या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम साहित्यप्रेमी मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गझल सम्राट भीमराव पांचाळ होते. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कादंबरीचे लेखक गोपाळ रायबोले यांनी आपल्या मनोगतात या कादंबरीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. अनभिषिक्त देवदासी ही कादंबरी जुन्या अनभिषिक्त देवदासी परंपरेवर आधारित असून समाजातील वास्तव आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा अभ्यास करून ती लिहिण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलंय. कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांनी पुस्तकाबाबत आपले मनोगत व्यक्त केले आणि लेखकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.